आज आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स हा टॉपिक बघतोय. त्याच्यामध्ये आपण WTO, राईट, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे कसं आलं, कुठून आलं, कशासाठी असतं, ठीक आहे, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट बघू. वर्ल्ड बँक असेल, त्याच्यानंतर IMF असेल, राईट, त्याच्यानंतर OECD, ऑइल प्रोड्युसिंग कंट्री असतील काही, सो असे युरोपियन युनियन असेल, एशियन कंट्रीज असतील, राईट. त्याच्यानंतर WTO मध्ये पण मग बऱ्यापैकी सबसिडी आहेत. ग्रीन सबसिडी आहे, ब्ल्यू सबसिडी आहे, ऑरेंज सबसिडी आहे, ठीक आहे. त्याला पण नारंगी, निळी आणि ब्ल्यू, ऑरेंज आणि अजून कुठलं राहिलं, ग्रीन, सो हिरवी. सो असं मराठीमध्ये असं म्हणतो. सो टर्मिनॉलॉजी मोस्टली तसा कंटेंट आपला सगळा मराठीतच आहे, मराठी प्लस इंग्लिश. बट मी बोलताना मात्र टर्म्स थोड्याशा इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर आपण म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तर बघूयाच, फॉर्मेशन कसं झालं त्याचं, कसं नाही. बेसिक पिलर सांगेल. आपल्याला पहिल्यापासून आपलं ठरलं की कुठली PhD आपल्याला करायची नाहीये. जो काही मार्क आहे एक्झामचा तो आपल्याला कॅप्चर करायचा, बस एवढाच मोटिव्ह आहे, बाकी काही नाहीये. सो याच्या अगोदरचे जे टॉपिक असतील, आय होप तुम्ही ते रिवाईज करून आले असाल. आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा हा आपण टॉपिक आज आपण चालू करूया. याच्या अगोदर बऱ्यापैकी काही रिपोर्टचा एक आपण टॉपिक बघितला होता, इंडेक्सचा. त्याच्यामध्ये काही इंडेक्स होते बघा, जे की वर्ल्ड बँकनं म्हणजे वर्ल्ड बँक ॲड्रेसर होता त्याचा, काही IMF होता, राईट. सो आपण ते सगळे रिपोर्ट वगैरे पण बघू. 2-4 पिलर असतात, त्या पिलरवर याच्यावर क्वेश्चन येतात. सो आपण नेमकं बघूया ह्याच्या अगोदर काय आलं पेपरला आणि काय येऊ शकतं, बरोबर. इन डेप्थ काही गोष्टी मी सांगेल. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये थोडंसं मी डेप्थमध्ये जाईल, कारण त्याच्यावर थोडेसे भरपूर क्वेश्चन आहेत. रिपिटेटिव्हली क्वेश्चन आहेत, नाही असं नाही, बट थोडंसं जर कॉन्सेप्ट जर सांगितला की बाबा हे समिट का होते, कशासाठी होते, ठीक आहे, किंवा मग त्याचे काही कंट्रीज असतात का, वोटिंग राईट्स कशा असतात, ठीक आहे, किंवा एखादा डिस्प्यूट असेल तर तो कसा सॉल्व्ह केला जातो, एक अंडरस्टँडिंगचा पार्ट म्हणून तुम्हाला मी समजून सांगतो. त्याचं कारण असं आहे की जर सपोज फिरून जर क्वेश्चन आला तर माहिती असावं की अरे दिस कॉन्सेप्ट इज रिलेटेड टू द WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, अँड रिमेनिंग कॉन्सेप्ट विल बी द रिलेटेड टू वर्ल्ड बँक, IMF किंवा मग बाकीच्या काही संस्था. काही कंट्रीज लक्षात ठेवाव्या लागतील आपल्याला या टॉपिकमध्ये, जसं की सार्कमध्ये काय आहे, ब्रिक्समध्ये काय आहे, बिमस्टेकमध्ये काय आहे, ठीक आहे. सो कंट्रीज आणि कंट्रीचे नावं, त्याचं फॉर्मेशन कधी झालं, त्याची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली, राईट. आणि मग ऑब्वियस शेवटी पर्पज काय त्याचा, की बाबा म्हणजे ब्रिक्स काढलं तर मग ब्रिक्सचा पर्पज काय होता, ठीक आहे. कोऑपरेशन असेल तर मग कुठल्या गोष्टीमध्ये कोऑपरेशन आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण असं 1 बाय 1 बघू. सुरुवात आपण WTO पासून करूया, ठीक आहे. सो WTO, एक सेकंड, हां, त्याला आपण हे बघा, इथे आता तुम्हाला हे फ्रेमिंगमध्येच दिसत असेल बघा, ही एक इमेज आहे. सो इथं समजून असेल की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय, जागतिक व्यापार संघटना. बेसिकली ही संघटना का बरं काढावी लागली किंवा गरज काय पडली याची, तर एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. जसं की समजून घ्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि UP मध्ये आपण सपोज एक शेतकरी आहे महाराष्ट्रामधला आणि त्याचा जो माल आहे, गहू असेल, तांदूळ असेल किंवा बाकी अजून काही असेल फार्मिंगमध्ये, किंवा समजून घ्या की एक फ्रुट्स असतील, द्राक्ष वगैरे, किंवा रॉ मटेरियलमध्ये आपण केळी वगैरे घेऊ. सो केळी जर सपोज मला उद्या UP मध्ये पाठवायची, जम्मू काश्मीरमध्ये पाठवायची, तर इंडिया इज अ युनियन, म्हणजे आपल्यामध्ये काही एवढा तफावत नाहीये की इथून आपल्याला UP मध्ये पाठवता येतं, इथून आपण जम्मू काश्मीरला पण पाठवू शकतो. बट सपोज समजून घ्या की एखादी गोष्ट जर आपण चायनाला पाठवतोय, USA ला पाठवतोय किंवा बाकी अदर कंट्रीजला आपण पाठवतोय. सो याच्यासाठी काहीतरी एक पॉलिसी असली पाहिजे, जेणेकरून त्यांचं डोमेस्टिक मार्केट म्हणजे त्या देशाचं अंतर्गत जे मार्केट आहे ते, आणि जे एक्सपोर्ट केलेलं किंवा त्या देशाने इम्पोर्ट केलेलं. एक्सपोर्ट इम्पोर्ट कशाला म्हणतो आपण, जसं की मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आयात निर्यात हे माहिती असेल तुम्हाला. निर्यात म्हणजे काय, की आपण दुसऱ्या देशाला एखादा माल विकणे. सो तो आपल्यासाठी काय झाला, एक्सपोर्ट झाला, त्यांच्यासाठी तो इम्पोर्ट झाला, बरोबर. सो म्हणजे आपल्यासाठी तो निर्यात झाला, त्यांच्यासाठी तो आयात, असं म्हणू शकतो आपण. समजून घ्या की हा एक पेन आहे, राईट. आता ॲपलचं प्रोडक्शन तर इथं होत नाही मोस्टली, म्हणजे होतं नाही असं नाही, बट मोठ्या फॉर्ममध्ये USA ला वगैरे होतं. सो समजून घ्या की सपोज ही पेन्सिल मी जर USA मधून जर मागवली, एक उदाहरण, तशी ही इथलीच आहे, पण सपोज USA मधून जर मी मागवली, सो तो माझ्यासाठी किंवा आपल्या देशासाठी काय झालं, इम्पोर्ट झाला, म्हणजे काय, आयात केली आपण पेन्सिल, मी घेतली, राईट.
आणि जर सपोज मी हे पेन्सिल इथेच तयार केली माझ्या हाऊसमध्ये आणि मी एक्सपोर्ट करतोय, उद्या चायनाला करतोय, USA ला करतोय, तर मी जर ही निर्यात केली, दिली दुसऱ्याला, ठीक आहे, तर ती काय झालं, त्याला आपण निर्यात असं म्हणतो. खूप बेसिक कॉन्सेप्ट आहे, आयात निर्यात, असं काही एवढं हार्ड नाही आहे. सो तुम्हाला म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणून सांगितलं. मग काय होतं की अशा ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट वगैरे करतो गोष्टी, त्यावेळेस एक कॉमन मिनिमम पॉलिसी राहिली पाहिजे. समजून घ्या की फॉर एक्झाम्पल हाच पेनाचं एक उदाहरण आपण घेऊ, आणि सपोज 100 रुपयाला मी हा पेन तयार केला, एक उदाहरण. तर 100 रुपयाला जर मी तयार केला हा पेन, तर 100 रुपयाच्या पेनमध्ये जर मला गव्हर्नमेंटकडून 50 रुपये सबसिडी मिळाली, तर ॲक्च्युअलमध्ये मी माझे किती पैसे टाकले, 50 रुपये याला टाकले. जर उद्या मी बाहेरच्या देशामध्ये जर ही 150-200 रुपयाला, ऑब्वियस 100 रुपयाच्या तर जास्त विकेल, काहीतरी मला प्रॉफिट तर व्हायला पाहिजे. तर मग सपोज समजून घ्या की मी 150 रुपये, 200 रुपये, 250 रुपये, म्हणजे मनाला जे भाव असतील ते मी तिथे USA मध्ये हे काय करतोय, विकतोय फॉर एक्झाम्पल. तर मग USAचे जे डोमेस्टिक प्लेयर आहेत ते पण असे कुठले कंपनी असेल तिथल्या USAच्या, जे की त्यांच्या देशामध्ये असे पेन बनवत असतील, आणि तो पेन 70 रुपयाला विकत असतील, आणि मी जर 200 रुपयाला तिथे जर मार्केटमध्ये काढला, तर माझा पेन कोण घेईल, कोणच घेणार नाही. किंवा याच्यामध्ये काहीतरी युनिकनेस असला पाहिजे, ठीक आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, ठीक आहे. सो असे बरेच आहेत. जसे की मार्केटमध्ये तुम्ही पेन वगैरे ज्यावेळेस तुम्ही 10 रुपयाचा, 5 रुपयाचा, 1 रुपयाचा, 20 रुपये आणि 70 रुपये, म्हणजे असे बरेच किमतीत. आणि पार्कर वगैरे जर घ्यायला गेले तर मग अजूनच हे म्हणजे किंमत जास्त आहे. सो सांगायचं तात्पर्य हे की मग त्या देशामध्ये एक कॉमन मिनिमम राहायला पाहिजे. जर सपोज मी ही 50 रुपये आणि मी 70 रुपयाला जरी विकली तरी 20 रुपये मला प्रॉफिट मिळू शकतं, कारण 50 रुपये तर ऑलरेडी गव्हर्नमेंटचेच आहेत मला मिळालेले. पण त्या देशाला जर मी सपोज 70 रुपयाला विकली, आणि त्या देशामधलीच एक पेन्सिल जी अशी तयार केली त्यांनी, ती जर तिथे 100 रुपयाला विकत असेल, आणि मी जर मार्केटमध्ये त्या 70 रुपयाला काढली असेल, तर ऑब्व्हियस आहे सगळी गर्दी माझ्याकडेच येईल. तिथल्या डोमेस्टिक प्लेअरनं काय करायचं, म्हणजे त्यांचं काहीतरी उदरनिर्वाह आहे ना, की बाबा त्यांना काहीतरी इन्कम आहे, त्यांना काहीतरी जनरेट करायचं आहे. एक कॉम्पिटिशन बाहेरच्या देशामधून आली तर एक मिनिमम प्लॅटफॉर्म सगळ्यासाठी मेंटेन झाला पाहिजे. कोणासाठी अशी जास्त सबसिडी देऊन कुठलं गव्हर्नमेंट सपोर्ट नाही करणार, किंवा मग द्यायची तर एक पर्सेंटेजने द्यायची, ठीक आहे. सो असे बरेच पिलर आहेत ज्याच्यासाठी आपलं हे WTO ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे कामाला येतं. एक उदाहरण द्यायचं म्हणून मी हे सांगितलं, बाकी दुसरं काही नाही. म्हणजे काय आहे की इकॉनॉमी तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यापासून आपण असे उदाहरण देत आलोय, आणि जेवढे उदाहरण जास्त तेवढं इकॉनॉमी चांगलं होतं. असं म्हणजे मी तरी मानतो, किंवा माझं जे इकॉनॉमी आतापर्यंत जे बिल्डअप होत आलं, सो ते मी असंच लक्षात ठेवलंय की म्हणजे मॅक्झिमम एक्झाम्पल मी लक्षात ठेवतो, आणि मी दुसऱ्याला सांगताना पण त्याच फॉर्मॅटमध्ये सांगतो. सो बेसिक आपण इन्फॉर्मेशन थोडीशी बघू, हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कसं स्थापन झालं, आणि मग त्याच्या आतमध्ये मग काय काय येतं ते आपण सगळं बघू. ओके. सो जागतिक व्यापार संघटना. सो सुरुवातीला ना गॅट असं म्हणायचो आपण त्याला. सो पहिला क्वेश्चन असा असतो, म्हणजे बऱ्यापैकी ऑलरेडी येऊन पण गेलाय, की WTOचं अगोदरचं नाव काय, किंवा जागतिक व्यापार संघटना याचं अगोदरचं नाव काय, तर गॅट. तर गॅटला असं काय मराठीत काही म्हणत नव्हते. सो तुम्ही जर बघितलं तर ते मराठीमध्ये कन्व्हर्जन पण गॅटचं असं, म्हणजे मराठीत जसं आपण लिहितो गॅट, राईट, सो असंच लिहितात त्याला. सो गॅटला आपण जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. सो सुरुवातीला आपण गॅट म्हणून म्हणजे स्थापन झालं होतं हे WTO. सो विच बिगॅन इन 30 ऑक्टोबर 1947 विथ 23 मेंबर्स. म्हणजे 30 ऑक्टोबर 1947 पासून हे चालू झालं, ज्याच्यामध्ये फक्त 23 मेंबर होते. आता याचं लोकेशन कुठं होतं, तर ऑब्व्हियस जिनेव्हाला आहे. सो सेकंड क्वेश्चन असा होऊ शकतो की बाबा याचं हे लोकेशन कुठं आहे, तर जिनेव्हा. पर्पज काय की सबस्टॅन्शियल रिडक्शन ऑन टॅरिफ्स अँड अदर ट्रेड बॅरियर्स अँड इलिमिनेशन ऑफ प्रेफरन्सेस ऑन रेसिप्रोकल ऑफ म्युच्युअली ॲडव्हान्टेजेस बेसिस. जसं मी तुम्हाला म्हणालो की कॉमन मिनिमम प्लॅटफॉर्म तिथे झाला पाहिजे. कुठलीही एखादी वस्तू ही खूप स्वस्तात पण नाही आणि खूप महागात पण नाही अशी विकली नाही पाहिजे. एक मिनिमम जेवढं त्यातल्या डोमेस्टिक मार्केटला जे सुटेबल आहे, सो ते मेंटेन करण्यासाठी हे WTO काम करतं. कुठलाही देश असा एखाद्या दुसऱ्या देशावर दादागिरी करणार नाही, आणि म्हणजे त्याची मोनोपोली होऊ देणार नाही. सो हे सगळं मेंटेन करण्याचं काम हे कोण करतं, तर जागतिक व्यापार संघटना करते. ठीक आहे. सो याचे ऑब्जेक्टिव्ह आपण बघूया. ऑब्जेक्टिव्हमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिलं आहे सर्व देशांना आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापारासाठी समान संधी उपलब्ध करून देणे. जसं मी तुम्हाला म्हणालो की कुठल्याही एका देशाची मोनोपोली तिथे राहणार नाही. इंडियासाठी म्हणजे चायना ही फक्त मोनोपोली नाही राहणार, USA फक्त मोनोपोली नाही राहणार. तर छोटे देश आपले आसपासचे भूतान असेल, बांगलादेश असेल,
किंवा नेपाळ असेल किंवा मालदीव किंवा बाकी अजून काही जे छोटे छोटे देश आहेत किंवा युरोपियन युनियनमधले काही जर्मन सिटीज आहेत, जर्मन देश आहेत किंवा फ्रेंच आहे. सो तिकडून पण येणाऱ्या तिकडून पण येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, चायनामधून पण येणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि USA मधून पण काही येणाऱ्या गोष्टी आहेत. सो सगळ्यासाठी इंडिया हा काय एक बेटर प्लॅटफॉर्म आहे. कुठलाही एक प्लॅटफॉर्म हा व्यवस्थित राहिला पाहिजे, सर्वांना समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. हे याचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, सर्व देशांना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्यापारासाठी समान संधी उपलब्ध करून देणं हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह. दुसरं, व्यापारात प्रशुल्क, टॅरिफ व इतर बंधने कमी करून परस्पर फायदे सर्व देशांना प्राप्त करून देणे. मग आता हे टॅरिफ वगैरे काय असतं काही नाही, ते आपण पुढे बघूया. तिसरं, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी तंटे सोडवण्यासाठी सर्वसामान्य व्यवस्था निर्माण करणे. म्हणजे समजून घ्या की दोन देशामधून भांडणं लागली, जसं की आपल्याकडे कोर्ट सिस्टम आहे की न्यायालय आहे, राईट. सो हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत आपले, राईट. काही क्रिमिनल कोर्ट्स आहेत, काही फॅमिली कोर्ट्स आहेत, ठीक आहे, किंवा लोक न्यायालय आहे. सो हे सगळी कशी कोर्ट सिस्टम आहे आपल्याकडे. सपोज दोन व्यक्तीमध्ये भांडणं झाली, दोन प्रॉपर्टीमध्ये भांडणं लागले किंवा अजून काही असेल, तर ते सॉल्व्ह करण्याचं काम कोण करतं? न्यायालय करतं. सो असं WTO कडे पण एक बॉडी असते जे की सपोज आपला आणि बांगलादेश किंवा आपला आणि पाकिस्तानचा जर कुठल्या ह्याच्यावर विषय काही डिस्प्यूट जर घडून आला तर तो सॉल्व्ह करण्याचं काम कोण करतं? तर WTO करतं, ठीक आहे. मग व्यापारासाठी रिलेटेड असेल तर WTO, ठीक आहे. बाकीसाठी मग ते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ICC, ICJ हे बरंच आहे, ठीक आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ह्याच्यामध्ये नाही आहे. इकॉनॉमीमध्ये ते येत नाही. एक सोशल पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं. 15 मेंबर्स असतात, 9 वर्षाची टर्म असते, ठीक आहे. सो आपल्या देशामधून तिथे कोण रिप्रेझेंट करतं ICJ मध्ये, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये. सो हे एकदा तुम्ही सर्च करा. एक बोलता बोलता टॉपिक निघाला म्हणून सांगितलं. महत्त्वाची बॉडी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस सुद्धा, पण ती इकॉनॉमीच्या रिलेटेड नाही आहे म्हणून आपण इथे येत नाही, ठीक आहे. बट 2-3 गोष्टी तर मीच इथे सांगितलं तुम्हाला की कुठल्याही कोर्टाचा डिसिजन म्हणजे इंटरनॅशनल कोर्टचा डिसिजन हा बाइंडिंग असतो, तो मान्यच करावा लागतो, ठीक आहे. सो जसं आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे तसं इंटरनॅशनल लेवलला मात्र इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे. पण मग WTO मध्ये त्याचा काही रोल आहे का? तर नाही. WTO मध्ये एक स्वतःचीच ॲपेलेट बॉडी असते जी की दोन देशामधले वाद हे सॉल्व्ह करू शकते, ठीक आहे. सो तंटे सोडवण्यासाठी काय एक सर्वसामान्याशी निर्माण म्हणजे एक व्यवस्था आहे, ते आपण ते पुढे बघू. किंवा विषय म्हणजे कुठलाही इश्यू हा कसा सॉल्व्ह होतो. जगात अधिक चांगले जीवनमान निर्माण होण्यास प्रयत्नशील राहणे, म्हणजे थोडक्यात बॅलन्स्ड गोष्टी सगळ्या राहायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री जर आपण थोडी बघितली WTOची, तर 1944ला एक कॉन्फरन्स झाली, ब्रेटन वूड कॉन्फरन्स, ठीक आहे. ब्रेटन वूड कॉन्फरन्स विच एस्टॅब्लिश वर्ल्ड बँक अँड इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ठीक आहे. म्हणजे 1944ला 2 संस्था स्थापन झाल्या ब्रेटन वूड कॉन्फरन्समध्ये. त्या 2 संस्थेचं नाव काय? वर्ल्ड बँक आणि दुसरा IMF, ठीक आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक. आता हे वर्ल्ड बँक आणि IMF हे डिटेलमध्ये आपण थोडं पुढे बघू. एवढं डिटेल नाही बघणार जेवढं आपण WTO बघणार आहे, कारण WTOला स्कोप थोडा जास्त आहे म्हणून आपण ते डिटेलमध्ये घेतो. वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये 2-4 पिलर आहेत, तेवढे आपण डिस्कस करू, ते पण नंतर, ठीक आहे. आता सध्या आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना एवढंच बघतोय. 1947ला गॅट एस्टॅब्लिश झालं, जसं की वरती मी सांगितलं होतं की 30 ऑक्टोबर 1947, ठीक आहे. सो 1947ला गॅट काय झालं? एस्टॅब्लिश झालं. 1947 ते 1933 की गॅट म्हणून जे काम चालू होतं त्याचे टोटल 8 राऊंड झाले ट्रेड निगोशिएशनचे आणि मग टॅरिफ रिडक्शनचे, ठीक आहे. किती राऊंड झाले? टोटल 8. हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. तिसरा 1986 ते 1933 एक उरुग्वे राऊंड झाला, विच हेल्ड द रिझल्टेड इन द कन्व्हर्जन ऑफ गॅट टू WTO. म्हणजे उरुग्वे राऊंडनं काय झालं? कन्व्हर्जन करायचं ठरवलं की गॅटचं आपण आता काय करूया? WTO करू. सो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. 1951ला एक ड्रंकेल ड्राफ्ट तयार झाला, मग तो इश्यू झाला आणि मग गॅटमध्ये काय झालं? 2-3 गोष्टी आल्या, जसं की गॅट इन्क्लुडेड इश्यूज ऑन द ॲग्रीमेंट ऑन ॲप्लिकेशन ऑफ सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी मेजर्स. म्हणजे सॅनिटरी फायटोसॅनिटरी काय असतं हे पण पुढे बघू, ठीक आहे. मग 1994ला हे मॅराकेश राऊंड झाला ऑन ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर, ठीक आहे. हा पण एक पॉईंट महत्त्वाचा आहे. 1994ला कोणता राऊंड झाला? ऑन द ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. हे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर काय असतं हे पण आपण पुढे डिटेलमध्ये बघू, ठीक आहे. आणि मग फायनली 1 जानेवारी 1995 इथे एस्टॅब्लिशमेंट झाली WTOची. ह्या एका स्टेटमेंटवर आतापर्यंत कमीत कमी 10 ते 12 वेळेस क्वेश्चन आला असेल. एवढंच स्टेटमेंट,
हे 1 जानेवारी 1995 की WTO ची स्थापना कधी झाली. सो 1 जानेवारी 1995 ला काय झालं की WTO ची एस्टॅब्लिशमेंट झाली आणि म्हणजे हा तुम्ही जर MPSC मेन्सला जरी पाहिला तरी कमीत कमी 5-6 वेळेस क्वेश्चन येऊन गेला. हा एकच क्वेश्चन. ठीक आहे. 1 जानेवारी 1995 एस्टॅब्लिशमेंट ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. आता जर मी आता बोलता 4-5 वेळा म्हणून गेलो त्यामुळे तुम्हाला पाठवून गेला असेल अशा अपेक्षा करतो. 2 स्पेसिफिक WTO चे अग्रीमेंट आहेत. एक आहे SPS आणि TBT, टेक्निकल बॅरियर ऑन ट्रेड अग्रीमेंट, आणि SPS म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणालो की सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी मेजर्स. हे दोन्ही पण आपण पुढे बघू. ठीक आहे. सो सध्या एवढ्या एका ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर ब्रेटन वूड कॉन्फरन्स झाली जिथे की वर्ल्ड बँक आणि IMF ओके ह्या 2 संस्था स्थापन झाल्या. त्याच्यानंतर 1 जानेवारी 1995 ला मग WTO स्थापन झालं. ठीक आहे. त्याचे एक कॉमन तुम्हाला मी ऑब्जेक्टिव्ह पण सांगितले इथे की हे ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडीशी ना जरा जास्त इन्फॉर्मेशन मी इथं प्रोव्हाइड केली आहे, बट सगळ्याच गोष्टी मी इथं नाही सांगणार. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं सांगेल, बाकी तुम्ही नोट्स वगैरे वाचून घ्या, तुम्हाला कळत जाईल. ठीक आहे. कारण जेवढं एक्झाम पुरतं आहे तेवढं मी सांगेल. त्याच्यानंतर WTOचं 29 जुलै 2016 म्हणजे 2016 ला 164 देश होते. हे 2016 नाही, हे 2024 करायचे. म्हणजे रिसेंटली काय झालंय, जून 2024 इथे 2 देश वाढलेत. ठीक आहे. सो ते 2 देश कोणते वाढले, तर एक आहे कोमोरोस आणि दुसरा आहे टिमोर लेस्ट. ठीक आहे. हे 2 देश रिसेंटली वाढलेत. सो 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एक, WTO ची स्थापना झाली 1 जानेवारी 1995. सद्यस्थितीमध्ये WTO चे मेंबर्स हे 166 आहेत. 166. किती? 166. हा सरळ आकडा येऊ शकतो की WTO चे मेंबर किती आहेत. खूप म्हणजे हायलाइटेड क्वेश्चन असू शकतो हा. सो 166 हे WTO चे मेंबर्स आहेत. याच्यात शेवटचा देश कोणता असं जर आलं तर हे याच्या अगोदर 164 होते, ज्याला आपण सगळ्यात शेवटचा देश हा अफगाणिस्तान म्हणायचो. ठीक आहे. बट आता 166 झाले, त्याच्यामुळे 2 देश जे कोणते वाढले, एक कोमोरोस आणि टिमोर लेस्ट. ठीक आहे. हे 2 देश मात्र वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे काय झाले, मेंबर झाले. भारत हा गॅट व WTOचा संस्थापक देश आहे. संस्थापक. ठीक आहे. म्हणजे फॉर्मेशन असतानापासून सोबत आहे आपण. ठीक आहे. भारत याचं मुख्यालय ऑब्वियस जिनिव्हाला आहे. जिनिव्हा कुठं आहे, स्वित्झर्लंडमध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते नगोजी ओकोंजा-इवेला. ठीक आहे. सो हे नायजेरियन अमेरिकन आहेत. नायजेरियन अमेरिकन म्हणजे काय, जसं की इंडो अमेरिकन ऐकलं असेल. इंडो अमेरिकन म्हणजे काय, किंवा इंडियन ओरिजिन विच सेटल इन अमेरिकन. ठीक आहे. म्हणजे इंडियन ओरिजिनचा होता, मग त्याच्यानंतर तो लहानपणापासून मग परत त्याचे आई वडील तिकडे असल्यामुळे तो तिकडे सेटल झाला, बट त्याची ब्रीड मात्र इंडियन आहे. ठीक आहे. तसं नायजेरियन अमेरिकन म्हणजे मूळच्या त्या नायजेरियाच्या आहेत, बट तिकडे अमेरिकनमध्ये जाऊन सेटल झालं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे आपण त्याला नायजेरियन अमेरिकन असं म्हणतो. हा एक क्वेश्चन जो होता हा, याच्यावर सुद्धा खूप सारे क्वेश्चन आले. सध्याचे अध्यक्ष कोण. ठीक आहे. आतापर्यंत जेवढं मी तुम्हाला 10-15 मिनिटांमध्ये सांगितलं त्याचे कमीत कमी 5 ते 6 क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेले. एक, हा 1 जानेवारी 1995. 2, WTO चे मेंबर्स. 3, लास्ट मेंबर कोणता. याच्यामध्ये तुम्ही कोमोरोस किंवा टिमोर लेस्ट याच्यापैकी हे दोन्ही आता कसं झाले, हे दोन्ही आताच ऍड झाले, त्याच्यामुळे यातला 165 कोणता आणि 166 कोणता. मोस्टली असं म्हणतात की 165 हा कोमोरोस आहे आणि 166 हा टिमोर आहे. पण आले दोन्ही ऑप्शन तर दोन्ही मार्क करू शकता, काही अडचण नाही. किंवा दोन्हीपैकी एक हा टिमोर लेस्ट हा 166 म्हणू शकतो आपण. चौथा अँगल असा आहे की याचं मुख्यालय हेडक्वार्टर जे की जिनिव्हाला आहे. ठीक आहे. आणि 5वा WTO चे प्रेसिडेंट. हे 5 अँगल असे की हे खूपदा आलेत पेपरला. स्थापना, त्याच्यानंतर WTO चे मेंबर्स, लास्ट मेंबर कोणता आहे, हेडक्वार्टर आणि प्रेसिडेंट सद्यस्थितीतले. ठीक आहे. सो एवढे सगळे पॉइंट्स हे आतापर्यंत आपण डिस्कस केले, त्याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन पण येऊन गेलाय. ठीक आहे. सो हे अध्यक्ष आहेत नगोजी ओकोंजा-इवेला. हा UPSC EPFO 2021 ला पण आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काही रिपोर्ट पण पब्लिश करतं WTO. ऑब्वियस आहे, वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट तयार करतं आणि वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू. ठीक आहे. सो हे 2 रिपोर्ट मात्र किंवा त्याचे 2 प्रकाशने असं म्हणू शकतो आपण. दुसरं WTO चे पण काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, जसं की वरती पण मी 1-2-3 सांगितले होते. थोडं इंग्लिशमध्ये मी ते सांगतो. टू इन्शुअर द कंडक्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ऑन नॉन डिस्क्रिमिनेशन बेसिस. नॉन डिस्क्रिमिनेशन बेसिस म्हणजे काय,
की असं WTO कधी करणार नाही की भारताला एका गोष्टीमध्ये रिलॅक्सेशन दिलं पण पाकिस्तानला देणार नाही, किंवा USA ला दिलं बट चायनाला देणार नाही, आपल्याला दिलं बट चायनाला देणार नाही, किंवा चायनाला दिलं आणि आपल्याला दिलं नाही, असं नाही. सो डिस्क्रिमिनेशन नाही, ऑल आर इन वन बोट, किंवा ऑल आर इन सेम बोट असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर टू रेज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड इन्कम ऑफ फुल एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. सो हे पण आहे. टू एन्श्योर दॅट ट्रेड फ्लोज ॲज स्मूथली प्रेडिक्टेबली फ्रीली ॲज पॉसिबल. ठीक आहे. म्हणजे स्मूथली ट्रेड झाला पाहिजे, भांडण तंटा असलं काही झालं नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर टू एनहान्स द कॉम्पिटिटिव्हनेस, ऑब्वियस फेअर कॉम्पिटिटिव्हनेस झाली पाहिजे. फेअर कॉम्पिटिटिव्हनेस म्हणजे काय की जसं मी तुम्हाला म्हणालो की डोमेस्टिक पिलर्स किंवा डोमेस्टिक पार्टनर्स हे सेव्ह झाले पाहिजे. कुठल्याही समजून घ्या की फॉर एक्झाम्पल सगळ्यात भारी एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आपण ओप्पो, रेडमीचे मोबाईल वगैरे जास्त वापरतो आपल्या देशामध्ये. सो फक्त आता कसं झालंय की मॅक्झिमम हे मोबाईल आपल्याकडे दिसतात कारण कमी पैशामध्ये एक चांगला फीचर्स ते मोबाईल प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. पण तिथेच आता सॅमसंग घेतलं किंवा थोडेसे हाय रेंजमध्ये ॲपल घेतलं तर मग त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांचे फीचर्स हे अलग आहेत. पण जर मी उद्या मार्केटमध्ये आलो आणि मग असाच सेम मोबाईल काढला आणि मी तुम्हाला सांगितलं की 500 रुपयाला मोबाईल, जसं की जिओचे काहीतरी मोबाईल काढले, जर 500 रुपयाला मी मोबाईल काढला तर ऑब्व्हियस सपोज मी 20,000च्या मोबाईलमध्ये जेवढं गोष्टी येत होत्या त्याच्या 90% मी माझ्या मोबाईल प्रोडक्टमध्ये टाकल्या आणि 500 रुपयाला मी माझा मोबाईल लॉन्च केला, एक उदाहरण. तर ऑब्व्हियसली सगळी गर्दी 500 रुपयाला असं होईल, बरोबर ना. तर मग त्याचा इम्पोर्ट करून किंवा त्या देशाला फायदा काय देशामध्ये, इंडियामध्ये जर त्यांना 100 मोबाईल आणले विकायचे म्हणून आणि मी माझ्या डोमेस्टिक पिलरने 100 रुपयाला 500 रुपयाला मोबाईल हे केला तर तो मोबाईल घेईल कोण, राईट. सो असं नाही झालं पाहिजे. एक तुमच्यासाठी पण एक फेअर कॉम्पिटिशन पाहिजे, येणाऱ्या लोकांसाठी पण एक फेअर कॉम्पिटिशन पाहिजे. म्हणजे 500 रुपये ही प्राइस तुम्ही ठरवू शकत नाहीत, तर त्याच्यापेक्षा थोडासा एक बॅलन्स पॉईंट पाहिजे जिथे की सगळे मोबाईल हे विकले गेले पाहिजेत, एक फेअर कॉम्पिटिशन झाली पाहिजे. किंवा रनिंगमध्ये 400 मीटरचं ग्राउंड आहे, ठीक आहे, मग 100 मीटर कमी असताना जर एकाला सोडून दिलं आणि म्हणलं की बाबा तू 300 मीटर पळ, एकाला सांगितलं तू 400 मीटर पळायचं, मग तू माझ्या जवळच आहे, तू 50 मीटर पळाला तरी आम्ही कन्सिडर करू 400 मीटर पळाला म्हणून. सो असं नाही, सगळे एका लाईनवरून सुटले पाहिजेत. तर थोडक्यात आपण याला फेअर कॉम्पिटिशन असं म्हणतो. सो त्यातलाच हा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊया. एक मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स असते, म्हणजे बेसिकली वर्क कसं होतं याचं WTOचं. ठीक आहे. एक मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स असते, त्याच्यामध्ये 3 पिलर असतात. एक असते जनरल काउन्सिल, दुसरं असतं डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आणि तिसरं असतं ट्रेड पॉलिसी बॉडी रिव्ह्यू. म्हणजे काय, जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीवर रिव्ह्यू करा. सो रिव्ह्यू काय, पॉलिसीवर रिव्ह्यू कोण करतं, तर ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी जी आहे ती रिव्ह्यू करते. डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी काय करते, भांडण तंटा जे काही गोष्टी असतील ते सगळं सॉल्व्ह करते. आणि मग जनरल काउन्सिलमध्ये हे 4 गोष्टी असतात. एक असते गुड्स काउन्सिल, दुसरं असतं सर्व्हिस काउन्सिल, तिसरं आहे ट्रिप्स काउन्सिल आणि चौथं आहे ट्रेड निगोशिएशन कमिटी. ठीक आहे. आता गुड्स काय, सर्व्हिस काय हे पण आपण बघू. ठीक आहे. त्याच्या नंतर प्रिन्सिपल्स बघूया काय WTOचे. जसं की पहिला आहे ट्रेड विदाउट डिस्क्रिमिनेशन. जसं मी तुम्हाला म्हणालो की डिस्क्रिमिनेशन नाही, सगळे एका लाईनवर असले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये मग मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा देण्यात आला काही देशांना. ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल ट्रीटमेंट, ट्रीटिंग फॉरेनर्स अँड लोकल्स इक्वेली. जसं मी तुम्हाला म्हणालो की कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये एक फेअर कॉम्पिटिशन असले पाहिजे, की फॉरेनरला पण तेवढंच कॉम्पिट करता आलं पाहिजे आणि डोमेस्टिक लोकांना पण तेवढंच कॉम्पिट करता आलं पाहिजे. फ्रीर ट्रेड ग्रॅज्युअली थ्रू निगोशिएशन्स. ठीक आहे. 2 देशामध्ये काही निगोशिएशन करायचे असेल तर ते करू शकतो. प्रिडॅक्टेबिलिटी थ्रू बाइंडिंग अँड ट्रान्सपरन्सी. बरोबर, एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे की तुम्ही काय प्रोव्हाइड करताय, काय नाही प्रोव्हाइड करताय. ठीक आहे, हे पण सांगितलं पाहिजे. प्रमोटिंग फेअर कॉम्पिटिशन, आता हे डबल सांगण्यात काय अर्थ नाहीये. एनकरेजिंग अँड डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक रिफॉर्म. म्हणजे काय की बाबा एखाद्या प्रोडक्टला किंवा एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी किंवा त्याच्यासाठी येणाऱ्या जे पण काही प्रोडक्ट्स आहेत ते बूस्ट केले पाहिजेत, एनकरेज केले पाहिजेत आणि काही गोष्टीवर इकॉनॉमिक रिफॉर्म पण झाले पाहिजेत. ठीक आहे. सो हे काय आहेत, हे सगळे प्रिन्सिपल आहेत WTOचे. मोस्टली येणार नाही आणि आले तर ऑल ऑफ द अबव्ह हेच आन्सर असेल. ठीक आहे. मग गॅट आणि WTOचे काही करार आहेत का, म्हणजे ऑब्व्हियस गॅट म्हणजेच WTO, राईट. मग त्याचे काही करार आहेत का, तर ते आपण बघू. जसं की WTO स्थापनेचा करार, जे की अम्ब्रेला ॲग्रीमेंट होतं. ठीक आहे. जी स्थापना झाली 1 जानेवारी 1995ला. त्याच्यानंतर गॅट. सो गॅट जे आहे, सो ह्याचं जे शेवटचं T आहे हे ट्रेड आहे. म्हणजे काय, वस्तू.
ठीक आहे. त्याच्यानंतर गुड्स असं म्हणू शकतो याला आपण. त्याच्यानंतर गॅट्स आहे. ठीक आहे. गॅट्स यातलं जे शेवटचं एस आहे ते आहे सर्व्हिस. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर असं म्हणालो की गॅट मध्ये सर्व्हिस येतात का, तर नाही येणार. का? कारण गॅट्स एक वेगळं आहे. ठीक आहे. सो गॅट जे आहे ते फक्त गुडसाठी आहे. सर्व्हिसेस गॅट मध्ये इन्क्लूड नाही आहेत. गॅट्स मध्ये सर्व्हिसेस इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे. म्हणून इथं दिले GATS, राईट. त्याच्यानंतर GATT जे आहे ते वस्तूसाठी. त्याच्यानंतर एक ट्रिपसाठी आहे, जे काही बौद्धिक प्रणाली आहे सगळी. ठीक आहे. सो त्याच्यासाठी पण काही गोष्टी आहेत. सो त्याला आपण ट्रिप्स ॲग्रीमेंट असं म्हणतो. डिस्प्यूट सेटलमेंट, तंटा निवारण विभाग. आणि 6वा आहे ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू, जसं की व्यापार धोरणांचा काय आढावा घेतला जातो इथे. ठीक आहे. सो हे WTOचं काय लोगो. ठीक आहे. हा लोगो आहे. सो हे सगळे 6 पिलर आहेत. येणार नाही मोस्टली हे, तर पण आले तरी लक्षात असू देत. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी असणारे सर्व आंतरराष्ट्रीय करार हे गॅट अंतर्गत मोडतात. ठीक आहे. म्हणजे जे पण काही करार आहेत ते ट्रेड रिलेटेड जे आहेत ते गॅटमध्ये मोडतात. दुसरा आहे टॅरिफ, आयात शुल्क. डम्पिंग विरोधी करार, त्याला आपण अँटी डम्पिंग ॲग्रीमेंट असं म्हणतो. आयात शुल्क तीव्र अडथळे, त्याला आपण नॉन टॅरिफ बॅरियर्स असं म्हणतो. कृषी करार आहे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. 5वा आहे कापड व वस्त्र करार, ॲग्रीमेंट ऑन टेक्स्टाईल अँड क्लॉथिंग. त्याच्यानंतर स्वास्थ्य विषयक उपायांचा काही करार आहे, सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी मेजर ॲग्रीमेंट. आणि 4था आहे तांत्रिक अवरोध करार, त्याला आपण टेक्निकल बॅरियर ऑन ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हणतो. ठीक आहे. सो हे सगळे करार आहेत बेसिकली. वन बाय वन आपण डिटेलमध्ये बघू. ह्याच्या अगोदर खूप सारे क्वेश्चन पण आले त्याच्यावर. सो त्या ॲग्रीमेंटमध्ये काय ते आपण बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर काही पॉईंट बघूया, जसं की WTO अंतर्गत विविध देशांनी किंवा मल्टीलॅटरल करार केले पाहिजेत अशी मूळ संकल्पना आहे. बहुपक्षीय करार म्हणजे सर्वानुमते सर्व सदस्य देशांना मान्य असलेला करार. या उलट बहुपक्षीय प्लुरिलॅटरल. ठीक आहे. करार हा थोड्याच म्हणजे ज्या देशांनी संमती दिली आहे तेवढ्याच देशासाठी बांधलेला असतो. बघा, 2 गोष्टी आहेत. एक मल्टीलॅटरल, ज्याला आपण बहुपक्षीय असं म्हणतो. समजून घ्या की एक 10-12 देश सगळे एकत्र आले, किंवा मल्टीलॅटरल मध्ये आपण समजून घ्या की 100 देश एकत्र आले आणि त्यांनी सांगितले की ही पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करू. त्याच ठिकाणी बहुपक्षीय जे प्लुरिलॅटरल आहेत. प्लुरिलॅटरल म्हणजे काय, की एक मोजकेच देश 10-12-15 हे सगळे एकत्र आले, त्यांनी सांगितले की आम्ही असा करार करतोय, आमच्या देशाच्या मर्यादित पुरता करू शकता. ठीक आहे. सो हे झालं बहुपक्षीय आणि बहुपक्षीय. ठीक आहे. सो WTO अंतर्गत बहुपक्षीय 4 करार करण्यात आले. एक ट्रेड इन सिव्हिल एअरक्राफ्ट, शासकीय वसुली गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट. 3रा आहे डेअरी प्रोडक्ट्स. आणि 4था आहे बोविन मीट, किंवा गुरांचं जे मटण असतं. सो ते पण WTO अंतर्गत येतं. ठीक आहे. सो हे 4 जे करार आहेत हे लक्षात ठेवा, हे येतात बहुपक्षीय मध्ये. ठीक आहे. त्यालाच आपण प्लुरिलॅटरल असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यापैकी डेअरी उत्पादने आणि गुराचं मटण हे करार 1997 मध्ये संपुष्टात आले. त्यामुळे सध्या 2च करार हे बहुपक्षीय आहेत. सो टोटल 4 होते, त्यातले हे जे 2 आहेत हे कॅन्सल झाले. ठीक आहे. 2 कॅन्सल झाले म्हणजे राहिले किती, 2. ट्रेड इन सिव्हिल एअरक्राफ्ट आणि गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट, शासकीय वसुली. ठीक आहे. बाकी जे पण काही करार आहेत, हे सोडून जे पण काही करार आहेत ते मात्र बहुपक्षीय आहेत, म्हणजे मल्टीलॅटरल आहेत. म्हणजे थोडक्यात काय की ट्रेड इन सिव्हिल एअरक्राफ्ट आणि गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट, नागरी विमान व्यापार आणि शासकीय वसुली हे जे आहेत ते बहुपक्षीय आहेत. एक 10-15 देशामध्ये जे डिसाईड केलेलं असतं ते. आणि हे 2 सोडून जे पण बाकीचे आहेत ते सगळे मल्टीलॅटरल आहेत. म्हणजे जवळपास 100 देशांनी ते एकत्र येऊन ॲग्रीमेंट बनवलेलं आहे. त्याच्यानंतर WTOच्या करारांची कायदेशीर अंमलबजावणी होत असली तरी 3 बाबींमध्ये सवलत दिली जाते. एकच मिनिट. WTO सर्वाधिक उपकृत राष्ट्र संकल्पनेला फेवर 1 फेवर ऑल अशी उपाधी देते. म्हणजे काय की परत तेच सगळे बॅलन्स. ठीक आहे. सो हे एक संकल्पना लक्षात ठेवा, फेवर 1 फेवर ऑल. क्वेश्चन असा येऊ शकतो की फेवर 1 फेवर ऑल रिलेटेड टू हुम किंवा विच ऑर्गनायझेशन. तर विच ऑर्गनायझेशन म्हणल्यावर WTO हे उत्तर बरोबर आहे. वर्ल्ड बँक, IMF सगळेच ऑप्शन देतील ते. ठीक आहे. ऑप्शन फ्रेमिंग खूप छान पद्धतीने होते या टॉपिकमध्ये. ट्रीट वन्स ओन नॅशनल्स अँड फॉरेन्स इक्वली, हे सुद्धा एक WTOचं तत्व आहे. म्हणजे काय की आपण आपल्या आहोत शिवाय फॉरेनरला पण आपण आपलं मानून घेतलं पाहिजे. एखादा करार पायमल्ली झाल्यास डिस्प्यूट सेटलमेंट खटला भरला जातो. जसं मी तुम्हाला म्हणालो की बाबा गोष्टी जर त्या अँगलनं नाही गेल्या तर मग शेवटी कोर्टामध्ये आव्हान द्यावं लागतं. तसं डिस्प्यूट सेटलमेंट
चा खटला हा मग तिथे भरला जातो. WTOच्या करारांची कायदेशीर अंमलबजावणी होत असली तरी 3 बाबींमध्ये सवलत देण्यात येते. मग त्या 3 बाबी कोणत्या? एक आहे अँटी डम्पिंग ऍक्शन, दुसरं आहे डिस्टॉर्शन न करणाऱ्या सबसिडी, आणि तिसरं आहे देशी उद्योगांच्या संरक्षणासाठी योजले जाणारे उपाय, त्याला आपण इमर्जन्सी मेजर्स असं म्हणतो. इमर्जन्सी संरक्षण किंवा मेजर्स. ठीक आहे. आता हे देशी उद्योगाच्या संरक्षणासाठी केलेले उपाय असतात. मग आता हे पुढे मी एक्झाम्पल देऊन सांगतो की अँटी डम्पिंग ड्युटी कशी लागते किंवा CVD कशी लागते, AVD कशी लागते, सगळं. ठीक आहे. आता टॅरिफ बॅरियर अगेन्स्ट इंटरनॅशनल ट्रेड आपण बघू. समजून घ्या की आता इथे 2 वर्ड तुम्हाला दिसत असतील. एक आहे डम्पिंग आणि दुसरं आहे नॉट डम्पिंग. नॉट डम्पिंग म्हणजे अँटी डम्पिंग असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता ठीक आहे. सो बेसिकली टॅरिफ म्हणजे काय असतं, समजून घ्या की टॅरिफ बॅरियर कसं येतं बघा. एखाद्या देशामध्ये सपोज किंवा एक उदाहरण देतो तुम्हाला, ट्रम्प ज्यावेळेस प्रेसिडेंट होते त्यावेळेस त्यांनी एक कस्टम ड्युटी लावली होती इम्पोर्टेड स्टीलला. आता ही का बरं लावली त्यांनी? कारण तिथलं डोमेस्टिक मार्केट त्यांना सेव्ह करायचं होतं. म्हणजे समजून घ्या की मी जसं म्हणालो की किंवा आता याचंच उदाहरण देतो तुम्हाला, हे जे इम्पोर्टेड कस्टम ड्युटी लावली होती इम्पोर्टेड स्टीलला. सो ज्यावेळेस आपलं स्टील सपोज USA मध्ये जर गेलं की एक स्टीलचं एक भांड आहे आणि आपण ते एक्सपोर्ट करतो USA मध्ये. ठीक आहे. सो समजून घ्या की त्याचं USA मध्ये तिथलं जे मार्केट प्राइस होती ती होती 500 रुपयाला एक पातेलं, एक उदाहरण. आणि मग 500 रुपयाला जर एक पातेलं असेल तर ते पातेलं आणि माझं जे पातेलं होतं हे मी 400 रुपयाला विकलं तरी मला 200 रुपये प्रॉफिट होत होते म्हणजे इंडियाला. तर मी माझी प्राइस 400 रुपयेच ठेवली. पण झालं असं की तिथलं डोमेस्टिक मार्केट सगळं उठून परत 400 रुपयाचं तर भांडं घेतील ना, त्याचे 500 रुपयाचं भांडं कसं घेतील? नाही घेणार. मग ते पातेलं जे आपण भांडं किंवा पातेलं जे काय म्हणतो, सो ते पातेलं ऑब्वियस 400 रुपयाला येतील म्हणून, आणि त्यांचं आहे 500 रुपयाला. तर मग त्यांनी काय केलं, 25% कस्टम ड्युटी लावली. 25% काय लावली? कस्टम ड्युटी लावली. मग 400च्या 25% किती झाले? 100 रुपये. बरोबर. मग ऑब्वियस ती वस्तू तिथे मार्केटमध्ये 500 रुपयाला चालली. मग ती जर वस्तू परत 500 रुपयाला चालली तर लोकांचा माइंडसेटमध्ये काही फरक पडला का? नाही. हे पण 500 आहे, ते पण 500 आहे, जे तुला योग्य वाटेल ते तू घे. सो अशी एक टॅरिफ लावली जाते. ठीक आहे. डोमेस्टिक मार्केटला सेव्ह करण्यासाठी ट्रम्पने हे केलं. आता ज्यावेळी हे टॅरिफ वगैरे लागतं डोमेस्टिक मार्केटला सेव्ह करण्यासाठी किंवा जास्त, आता हे 25% लावलं मग ठीक आहे. सपोज 50% लावलं असतं तर 400ची वस्तू 600 रुपयाला झाली असती, तर मला विकायला मग काही फायदाच नाही ना. म्हणजे भले मला ते परवडते, नाही असं नाही घ्यायला, पण आता ते घेतलं तर पाहिजे कोणी, तर परवडेल मला. 100 पातेल्यामध्ये गेले पाहिजेत, खपले पाहिजेत, तर मी कुठेतरी पुढची ऑर्डर तयार ठेवेल. राईट. बिझनेस आहे तसं. मग जर 600 रुपयाला जर ती कोणी घेणार नाही तर ती कस्टम ड्युटी तुम्ही वाढवलीच कशाला? ठीक आहे. सो फेअर मार्केटमध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. जास्त टॅरिफ लावणं, मिनिमम टॅरिफ लावणं हे येतं की बाबा तिथलं डोमेस्टिक मार्केट सेव्ह करायचंय, देन इट्स ओके की बाबा एक मिनिमम पर्सेंटेजनं तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता झालं असं की इथं बघा, इथे 2 एक उदाहरण सांगितले, पण मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो. एक चायनाचं लोकल मार्केट आहे आणि त्याची 100 रुपयाला एक हेअर ऑइलची एक बॉटल आहे. तो सेल करतो इंडियामध्ये 80 रुपयाला. म्हणजे बघा, 100 रुपयाची बॉटल इंडियामध्ये सेल करतोय 80 रुपयाला. आणि व्हिएतनामची एक बॉटल आहे जी की 60 रुपयालाच आहे आणि तो 60 रुपयाला सेल करतो इंडियाला. ठीक आहे. आता दोन्ही इंडियन, म्हणजे एकतर दोन्हीकडलं पण मार्केट आपल्याला सेव्ह केलं पाहिजे, शिवाय डोमेस्टिक पण केलं पाहिजे. मग 1 बाय 1 आपण इथं जाऊ. सपोज चायनाची एक बॉटल जी 100 रुपयाला होती, जे इंडियाला 80 रुपयाला विकत होता. सो इंडियाची जी ओन बॉटल आहे ती 80 रुपयाला नाही परवडत. म्हणजे काय की 80 रुपयाची बॉटल जी चायनाने इंडियामध्ये आणली, तर ऑब्व्हियस इंडियाचे सगळे लोक हे 80 रुपयाकडेच जातील. जसं आज रेडमी, ओप्पो याच्याकडे जातात लोक. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू सॅमसंग अँड बाकी मग ॲपल वगैरे जे काय असेल ते. ठीक आहे. म्हणजे बरेच कंपनी आहेत. ठीक आहे. पण हे आता नावाजलेले एवढेच आहेत. सो बऱ्यापैकी मोनोपोली आता कोणाची, रेडमी असेल, ओप्पो असेल, म्हणजे मोनोपोली नाही म्हणता येणार, बट बऱ्यापैकी ओढ त्याच मोबाईलची वगैरे आहे. तसं जर चायनाची जर एक बॉटल 100 रुपये तो जर 80 रुपयाला विकत असेल इंडियामध्ये, तर मग इंडियाचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ज्यांची बॉटल 60, 70, 80, 90, 100, 110, 120 ला होती,
त्यांना काय झाला, हा लॉस झाला, कारण त्यांची बॉटल स्वस्त झाली. मग इंडिया काय करेल, इंडिया अँटी डम्पिंग ड्युटी लावेल. आता मुळात तुम्हाला क्वेश्चन पडला पाहिजे की 100 रुपयाची बॉटल तो 80 रुपयाला काय विकतो तिथे. तो ऑब्व्हियस आहे की चायनाच्या गव्हर्नमेंटने त्यांना सबसिडी प्रोव्हाइड केली आहे काहीतरी, तेव्हा तर त्याला परवडते. म्हणजे 100 रुपयाला बॉटल आहे मान्य चायनामध्ये, पण त्याला 50 रुपये गव्हर्नमेंट सबसिडी आहे, म्हणजे त्याची ऍक्च्युअल बॉटलच 50 रुपयाला आहे आणि तो 80 रुपयाला इम्पोर्ट करतो इंडियामध्ये. ह्याचा अर्थ त्याला एका बॉटल मागे किती रुपये मिळतात, 30, बरोबर. मग हे ज्यावेळेस गव्हर्नमेंटला समजतं त्यावेळेस मग गव्हर्नमेंट काय करते, अँटी डम्पिंग ड्युटी लागते. ठीक आहे, लावतं. मग अँटी डम्पिंग ड्युटी पर्सेंटेज वाईज जे काय असेल ते लावतं. मग 80 रुपयाची बॉटल तो 120-130 रुपयाला मार्केटमध्ये आणतो. ठीक आहे. आणि मग आपलं पण डोमेस्टिक मार्केट काय होतं, सेव्ह राहतं. जसं मी तुम्हाला स्टीलचं भांड्याचं उदाहरण दिलं, सो तसं सेम चायनाचं उदाहरण इथे लागू होतं. मग त्याच्यावर जी ड्युटी आपण लावतो त्याला म्हणायचं अँटी डम्पिंग ड्युटी. अँटी डम्पिंग ड्युटी. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे सबसिडी दिली मान्य, पण मग इंडियाला कसं कळालं की चायनानं सबसिडी दिली त्या प्रोडक्टवर, हा एक क्वेश्चन तयार झाला असेल डोक्यात. तर बरोबर आहे. आता कसं असतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये, म्हणजे ते काय फोन करून नाही सांगत आपल्याला की नाही आम्ही 50 रुपये सबसिडी दिली तर तुम्ही अँटी डम्पिंग ड्युटी लावा. तर असं नाही होत. आपले पण काही जे हायर लेवलचे ऑथॉरिटी पर्सन असतात ते चायनामध्ये असतात, चायनाचे लोक आपल्या देशामध्ये असतात. ठीक आहे, अँबॅसेडर्स. त्याच्यानंतर आपले देश, म्हणजे सगळ्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये सगळ्या देशांचे लोक, फॉरेनर्स वगैरे हे ते हेड, आणि आपले जे हेड्स आहेत ते दुसऱ्या देशामध्ये पण असतात. त्याच्यामुळे त्यांच्या मार्केटमध्ये काय हालचाल चालू आहे हे सगळं आपल्या लोकांना तिथून कळतं आणि मग ते लोक आपल्या देशाला इकडे काय करतात, कन्वे करतात. तर हे असं थोडंसं हे म्हणजे ओपन असतं. हे असं काही नाही की नाही आता मग त्यांनी सांगितलं मग त्याला बघून घेतो, असं काही नसतं ते. ठीक आहे. सो इंटरनॅशनल मार्केट आहे बेसिकली. त्याच्यामुळे गोष्टी त्या देशाच्या आपल्या देशाला कळतात. ठीक आहे, किंवा आपल्या देशाच्या दुसऱ्या देशाला कळतात. फक्त ट्रेड रिलेटेड, डिफेन्स वगैरे ह्या त्या गोष्टी कळत नाहीत. ठीक आहे. सो ट्रेड रिलेटेड आहे म्हणून ते कळलं जातं. दुसरं, मग ज्यावेळेस हे अँटी डम्पिंग ड्युटी लागतात तर एक तर कळालं की बाबा ही अँटी डम्पिंग ड्युटी काय असते. अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे काय की गव्हर्नमेंटनं जर सबसिडी प्रोव्हाइड केली, जिथं सबसिडी प्रोव्हाइड केली त्याला क्रॉस करण्यासाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते. दुसरं असं आहे की व्हिएतनामची 60 रुपयाची बॉटल जी त्याची 60 रुपयालाच तयार होत होती आणि त्यानं 60 रुपयाला इंडियामध्ये विकली, सबसिडी वगैरे काही प्रोव्हाइड केलं नाही. पण डोमेस्टिक बॉटल आपली 40 रुपयाला होती, त्याच्यामुळे त्याची 60 रुपयाची बॉटल परवडत नव्हती. म्हणून मग त्यांनी काय केलं, सीव्हीडी लावून टाकली. ठीक आहे. ठीक आहे. आणि मग सीव्हीडी लावली आणि मग सीव्हीडी लावल्यानंतर काय झालं, ते मार्केट मेंटेन केलं. ठीक आहे. सो अँटी डम्पिंग ड्युटी ज्यावेळी सबसिडी प्रोव्हाइड करते त्यावेळी लावली जाते आणि बाकीचं डोमेस्टिक मार्केट सेव्ह करण्यासाठी जी लावली जाते त्याला म्हणायचं सीव्हीडी. ठीक आहे. त्याच्यानंतर अच्छा, सीव्हीडीचं लॉंग फॉर्म काउंटरवेलिंग ड्युटी बाय द वे. सीव्हीडी म्हणजे काय असं होईल, सीव्हीडी म्हणजे काउंटरवेलिंग ड्युटी. ठीक आहे. सो सीव्हीडी आणि अँटी डम्पिंग ड्युटी याचा फरक मी इथं दिला आहे. सो तुम्ही एकदा वाचून घ्या, मी एक्झाम्पल थ्रू हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एक कॉमर्स मिनिस्ट्री आहे बघा आपली. त्या कॉमर्स मिनिस्ट्रीनं एक डीजी फॉरेन ट्रेड, DGFT, जे तिथले हेड्स आहेत त्यांनी आर्टिस्ट पोर्टल लॉन्च केलं, ARTIS. सो क्वेश्चन असा येऊ शकतो की आर्टिस्ट पोर्टल हे कुठल्या मिनिस्ट्रीने लॉन्च केलं, तर एक आहे कॉमर्स मिनिस्ट्री. ठीक आहे. विच ॲप्लिकेशन फॉर द रेमेडीज इन ट्रेड फॉर द इंडियन इंडस्ट्री अँड अदर स्टेक होल्डर्स. ॲप्लिकंट्स कॅन फाईल कंप्लेंट्स अगेन डम्पिंग. म्हणजे काय की एक असं पोर्टल तयार केलं त्यांनी आर्टिस्ट, ज्याच्यावर जर सपोज तुम्हाला म्हणजे येणाऱ्या कंपनीला जर सपोज डम्पिंगच्या विरोधात जर काही तक्रार एखादी नोंदवायची असेल तर हे नोंदवू शकतं थ्रू आर्टिस्ट पोर्टल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ नॉन टॅरिफ बॅरियर्स अगेन्स्ट इंटरनॅशनल ट्रेड. ठीक आहे. बेसिकली टॅरिफ तर तुम्हाला कळालं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे उदाहरण जास्त मी काय सांगत नाही तुम्हाला. म्हणजे आता टॅरिफ तर कळालं तुम्हाला की टॅरिफवर डायरेक्ट पर्सेंटेजने ड्युटी वगैरे लागते. ठीक आहे. एक सेकंद. एवढा एक कॉन्सेप्ट बघू, त्याच्यानंतर मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू, कारण हा सगळा टॉपिक हा एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे. तर मग समजून घ्या की नॉन टॅरिफ ड्युटीमध्ये काय असतं की पर्सेंटेज लावत नाही कुठला देश, म्हणजे दुसऱ्या ट्रिक लावतात. जसं की समजून घ्या की एखादी व्हेकल आहे फॉर एक्झाम्पल जी की इम्पोर्ट करते. समजून घ्या की आता आपण नॅनो काढली होती, राईट. सो नॅनो आपल्याला काय करायचे, USA मध्ये एक्सपोर्ट करायची.
1,00,000ला गाडी, म्हणजे बैलगाडीपेक्षा सुद्धा नॅनो गाडी स्वस्त, असं एक काही वर्षापूर्वी टॅगलाईन होती. ठीक आहे, आता नॅनो गाडी नाहीये, पण मग ज्यांची 4 व्हीलर घ्यायची इच्छा वगैरे होती, आपल्यासारखे जे लोक होते लोअर मिडल क्लासवाले किंवा एकदम गरीब, त्यांनी काय केलं, हे नॅनो वगैरे घेऊन टाकले किंवा 4 व्हीलर आहे घरी असं. मग हे सगळं किंवा जे कोणाला आपली वैयक्तिक गाडी घ्यायची होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ऑनरेबल टाटाजींनी ते सगळं लॉन्च केलं मॉडेल वगैरे. आणि मग सपोज टाटाजींना असं वाटलं की अरे ही व्हेकल मी एक्सपोर्ट करू शकतो USA मध्ये, पण मग 1,00,000ला गाडी म्हणजे खूपच स्वस्त झाली. ठीक आहे, म्हणून मग USA काय केलं की त्याच्यावर ऑब्वियस टॅरिफ ड्युटी तर लावेलच. ठीक आहे, किंवा मग कुठलीही गोष्ट ज्यावेळेस इम्पोर्ट होते त्यावेळेस मग जर सबसिडी लावायची, टॅरिफ लावायचं पण एक लिमिट आहे. उठून 100% टॅरिफ जर लावला तर मग काय उपयोग. ठीक आहे, मग तिथे WTO व्यवस्थित रोल प्ले करत. ठीक आहे, मग काय होतं की सपोज एखादी वस्तू जर एक्सपोर्ट करायची असेल किंवा एक्सपोर्ट केली तर तो देश काय करतो, टॅरिफ पर्सेंटेजनं लावतो, शिवाय नॉन टॅरिफ बेरियर्स पण लावतो. नॉन टॅरिफ बेरियर म्हणजे काय असतात की तिथल्या डोमेस्टिक प्लेअरला ती सबसिडी प्रोव्हाइड करेल की ठीक आहे, त्या गव्हर्नमेंटने दिली, आम्ही तुम्हाला देतो ₹70, ₹30, ₹40 जे काय असेल ते, आणि मग सबसिडी प्रोव्हाइड करणार त्यांच्या प्रोडक्टला आणि त्यांचं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणार. म्हणजे थोडक्यात काय झालं की त्यांनी टॅरिफ पण लावला आणि शिवाय नॉन टॅरिफ बॅरियरमध्ये सबसिडी वगैरे पण प्रोव्हाइड केली. ठीक आहे, मग सबसिडी दिली डोमेस्टिक प्लेअरला, काही पब्लिक प्रोक्युरमेंट केली, जसं की फॉर एक्झाम्पल गहू ज्वारी असेल, या उदाहरणामध्ये पब्लिक प्रोक्युरमेंट हा शब्द जास्त युजफुल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टेक्निकल बॅरियर पण आणले काही, म्हणजे इम्पोर्टेड मँगो मस्ट हॅव 0% पेस्टिसाइड रेसिड्यू. त्यांनी सांगितलं की टेक्निकल बॅरियर म्हणजे काय, सपोज आपण जर मँगो एक्सपोर्ट केले उदाहरण USA मध्ये, तर त्यांनी सांगितलं नाही आम्ही मँगो घेऊ पण ह्याच्यावर फवारणी वगैरे काही नसली पाहिजे, एकदम शुद्ध प्युअर नॅचरल फार्मिंगचं पाहिजे, 0 बजेट नॅचरल फार्मिंग पाहिजे. ठीक आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग पाहिजे. तुम्ही ते केमिकल वगैरे जर प्रोव्हाइड केलं असेल तर ते आम्ही मँगो काय करणार, इम्पोर्ट करणार नाही. याला म्हणायचं टेक्निकल बॅरियर तो काहीतरी आणतो. ठीक आहे, कारण का त्याचे स्वतःचे मँगो त्याला वाचवायचे USA ला. ठीक आहे, तर आपले मँगो कुठेच घेणार तो, किंवा घेतले तरी कमी प्रमाणामध्ये घेईल. सो जर त्याच्याकडे ज्यावेळेस साठा जास्त असतो त्यावेळेस मग हे असे काहीतरी टेक्निकल बॅरियर्स ते काढतात. आणि मग दुसरीकडे कोटा सिस्टम पण असते, म्हणजे 4 ठिकाणी असते. नॉन टॅरिफ बघा, पहिला आपण बघितलं की सबसिडी प्रोव्हाइड करणे, दुसरं प्रोक्युरमेंट म्हणजे स्वतःच गहू ज्वारी त्यांचं जर उत्पादन जास्त झालं आणि मग ऑब्वियस दुसऱ्या देशामधून एक्सपोर्ट पण झालं किंवा त्यांच्या देशामध्ये आयात झाली, तर मग डोमेस्टिक मार्केटला सेव्ह करण्यासाठी किंवा तुमचा लॉस नाही होणार मी घेतो, म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट घेतो. ठीक आहे, त्याला म्हणायचं पब्लिक प्रोक्युरमेंट. तिसरं आहे टेक्निकल बॅरियर, जसं मी तुम्हाला म्हणालो की मँगोचं एक उदाहरण दिलं होतं की बाबा फवारणी नाही पाहिजे, 0 बजेट नॅचरल फार्मिंग पाहिजे. ठीक आहे, किंवा अन्य अजून बाकीच्या बऱ्याच गोष्टी, असं पाहिजे तसं पाहिजे. ठीक आहे, सो चौथा आहे कोटा सिस्टम, की बाबा आमचा कोटा आता फुल झालाय सो आम्ही काही घेणार नाही, किंवा 50% ऑफ द मार्केट. 100 गोष्टी जर मला मार्केटमध्ये विकायच्या असतील तर 50च गोष्टी मी इम्पोर्ट करेल आणि 50% हे डोमेस्टिक मार्केटला असेल. सो असं एक मिनिमम बॅलन्स मार्केटचा तिथे मेंटेन केला जातो. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण थोडेसे सबसिडी ॲग्रीमेंट वगैरे बघूया. ठीक आहे, सो इथे आपण थांबूया. बऱ्यापैकी कॉन्सेप्ट्स किंवा टॅरिफ काय, नॉन टॅरिफ काय, CVD काय, काउंटरवेलिंग ड्युटी, अँटी डम्पिंग ड्युटी काय असते. ठीक आहे, आणि मग WTOची सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंट किंवा गॅट टू WTO कन्व्हर्जन कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे या टॉपिकमध्ये या लेक्चरमध्ये बघितल्या. ठीक आहे, सो याच्या पुढे आपण लेक्चर कंटिन्यू करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण WTOचा जो दुसरा भाग आहे तो आपण घेऊया. ओके, सो थँक्यू, भेटूया पुढच्या लेक्चरला.